अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्यांच्या आंदोलनाला हजारो मेंढपाळांनी पाठिंबा देत उपोषण मंडपात गर्दी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मेंढी चराईच्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। राज्य शासनाने 24 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयाची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध वनक्षेत्रात मेंढ्यांना चराईची परवानगी देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात मेंढी चराईसाठी उपलब्ध असलेलं वनक्षेत्र, गायरान, ई क्लास, जुडपी आणि पडीक जमीन तत्काळ निश्चित करून त्याची तालुकानिहाय यादी जाहीर करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यापूर्वी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारनं मेंढपाळ बांधवांसाठी शासन निर्णय काढला होता। मात्र या निर्णयाची स्थानिक पातळीवर योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे। शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी अर्जुन महानर यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, तर हजारो मेंढपाळांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आमच्या मेंढपाळांच्या मागण्या आहेत, चराई क्षेत्रातल्या आहेत। शासन निर्णय काढलेला आहे, शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। पण त्यामधून आमचे 27 जिल्हे हे वगळले गेलेले आहेत। 27 जिल्ह्यामध्ये फक्त जिथं ई क्लास असेल, पडीक असेल, महसूलची जमीन असेल, हेच त्या क्षेत्रामध्ये मेंढ्या चराई क्षेत्रासाठी उपलब्ध केल्या जाईल। पण ते तसं होणार नाही। आम्हाला पूर्ण सरसकट जे गणेश नाईक बोलले होते की 5 वर्षाच्या वरच्या झाडात आम्ही शासन निर्णय देऊ, त्या पद्धतीचे आम्हाला शासन निर्णय पाहिजे आहे। आणि जे पशुसंवर्धन विमा काढलेला आहे, फक्त 10 मेंढ्यांना आम्हाला पशुसंवर्धन विमा लागू केलेला आहे, तसं चालणार नाही। आम्हाला कमीत कमी 100 मेंढ्याचा विमा लागू करावा आणि 7,000च्या ऐवजी 15,000 आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे। आमचं जर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही या 2 दिवसात तीव्र आंदोलन केले जाईल। तुम्ही महसूल मंत्र्यांना भेटले होते, मंत्र्यात बैठक झाली, पुन्हा अशी वेळ का आली आहे? एका इकडे बैठका लावल्या आणि एका इकडे मेंढ्या पकडल्या। ज्या दिवशी मंत्रालयात बैठक लावली त्या दिवशी आमच्या मेंढ्या पकडल्या आणि त्याच दिवशी आम्हाला दंड करण्यात आला आणि त्याच दिवशी आमच्या मेंढपाळांना मारहाण करण्यात आली। असं सहन केलं जाणार नाही। आम्हाला जर ह्या असे खोटे आश्वासन देऊन आणि शासन निर्णय काढून अंमलबजावणी न होता तर तसं चालणार नाही। यापुढे जर असं झालं आम्ही तीव्र पद्धतीने आम्ही मुंबईचा रस्ता पकडू। मागच्या आंदोलनात तुम्हाला काय पण त्या शासन निर्णयामध्ये आमचे 27 जिल्हे जे आहे ते वगळण्यात आलेले आहे। जिथं पडीक जमीन आहे, महसूलची जमीन आहे, तेच आम्हाला पूर्ण म्हणजे जिल्हा अधिकारी माहिती घेऊन ते आम्हाला देतील। पण तसं चालणार नाही। जसे गणेश नाईक बोलले होते 5 वर्षाच्या वरच्या झाडात आम्ही तुम्हाला चराई क्षेत्र देऊ, तसंच आम्हाला पाहिजे। हे आंदोलन फक्त अमरावती पुरतच आहे की पूर्ण महाराष्ट्र पुरतं आहे? आज हे कमीत कमी 2-3 हजारच मेंढपाळ आले आहे, उद्या यापेक्षाही जास्त येतील।